नमस्कार, मी रामेश्वर जामगे राजमुद्रा न्यूज लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनीलजी तटकरे यांच्या जन्मदिवसानिमित्त आज भोकर मध्ये शस्त्रक्रिया शिबिर आणि नेत्र रोग शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं। त्या शिबिराचे आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उत्तरचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर पवार सर आपल्या सोबत आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊयात की या शिबिराला प्रतिसाद कसा होता आणि या शिबिराच्या माध्यमातून लोकांनी काय भावना व्यक्त केल्या। सर, आज तुम्ही भोकरमध्ये हे शिबिर आयोजित केलं होतं, तर या शिबिराला लोकांचा प्रतिसाद कसा होता आणि एकूण किती नागरिकांवर रुग्णांवर या शिबिरामध्ये उपचार करण्यात आले? जवळपास 1600 रुग्णांच्या आसपास रुग्णांनी तपासणी नोंदणी केली। त्यामध्ये वेगवेगळे इलाज होते, पोटाचे असतील, डोळ्याचे ऑपरेशन असतील, लॉयन्स क्लब यांनी आयोजन केलेलं होतं। तसेच निर्मल हॉस्पिटलच्या वतीने कान, नाक, घसा, पोट, फ्रॅक्चर तज्ञ, मूळव्याध, अपेंडिक्स असे विविध रोगावर इलाजासाठी आम्ही तालुक्यातील सर्व भागामध्ये जन मोहीम राबवली। त्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचलो आणि त्यांच्या पीक विम्याचा पण देखील बोललं आणि तसेच लाडकी बहीण योजनेच्या देखील गाव पातळीपर्यंत आम्ही हे केलं। त्या माध्यमातून अनेक गावातील लोकांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन आरोग्य शिबिराचा लाभ घेतला। त्यापैकी आज जवळपास 30 लोकांनी लॉयन्स नेत्रालयाच्या गाडीमध्ये जाऊन डोळ्याचे ऑपरेशन केले। उद्या 30 असे टप्प्याटप्प्यामध्ये त्यांच्या व्हॅकन्सीजनुसार त्यांनी जवळपास 150 लोकांचे ऑपरेशन हे लॉयन्स रुग्णालय यांच्यामार्फत करणार आहे आणि आम्ही त्यांच्या औषधोपचाराचा संपूर्ण खर्च आणि त्यांना वापस येण्याचा खर्च हा सगळं आम्ही पदाधिकाऱ्यांनी स्वीकारलेला आहे। या माध्यमातून अतिशय गोरगरीब पीडित रुग्णांना ही सेवा लॉयन्स क्लब आणि हसापूरकर यांचे निर्मल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानातून हा उपक्रम अतिशय यशस्वीपणाने साजरा झाला। तसेच भोकर येथील युवक आपले भोकर येथील तालुका अध्यक्ष आणि ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष यांनी देखील रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं होतं। त्यामध्ये 78 लोकांनी रक्तदान केलं। अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद रक्तदानाला देखील भोकर येथील लोकांनी दिलेला आहे। नक्कीच आपण आताच उल्लेख केलात की लाडकी बहीण योजनेचाही ऑनलाईन फॉर्म भरणं चालू आहे, तर त्या लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन फॉर्म भरणीला कसा प्रतिसाद मिळतोय आणि आताच पीक विम्याचे सुद्धा तुम्ही मोफत फॉर्म भरणं चालू केलेलं होतं, तर त्याला कसा प्रतिसाद मिळाला? पीक विम्याचा आम्ही दरवर्षीच मोफत फॉर्म भरत असतो। ऑनलाईन याच्यामध्ये आम्ही गाव पातळीला जे कार्यकर्ते आपले पदाधिकारी आहेत, बूथ असतील किंवा कोणत्या सेलचे पदाधिकारी असतील, त्यांना आम्ही जिम्मेदारी दिलेली आहे की आपण आहे की नाही तिथेच आपल्याला गावातील जे बी सोशल मीडियावर असतील किंवा कम्प्युटर सेतूवाले असतील त्यांच्यापाशी जाऊन आपण सगळ्याला मोहीम हातात घेऊन जे बी त्यांचा खर्च असेल काय असेल ते आपण स्वतः पेड करून आपण ऑनलाईन फॉर्म भरून देऊन जास्तीत जास्त लोकांना यामध्ये लाभ देण्यासाठी काम करायची आमची सर्व कार्यकर्त्यांनी त्यासाठी मागील 15 दिवसापासून सातत्यपूर्णपणे काम चालू आहे। आपण आता पाहायला गेलं तर आज या कार्यक्रमाच्या अनुषंगाने वर्तमानपत्रामध्ये जाहिराती प्रकाशित झाल्या होत्या। त्याच्यामध्ये उल्लेख होता की अबकी बार विश्वंभर पवार, म्हणजे संकेत कुठेतरी विधानसभेच्या दृष्टीने दिसतात का? आणि या अनुषंगाने मतदारसंघामध्ये लोकांचा तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतो विधानसभेच्या दृष्टीने? मी सामाजिक चळवळीमधून काम करत आलेला आहे। नाम फाउंडेशन, मराठवाडा जनता विकास परिषद, पवनी फाउंडेशन अशा विविध संघटनेचा आज देखील मी पदाधिकारी आहे। मागील 15 ते 20 वर्षापासून मी सामाजिक चळवळीतून काम करत असल्यामुळे मराठा सेवा संघ या सर्व संभाजी ब्रिगेड ह्याच्यामधून मी काम करत असल्यामुळे ही मला एक लोकांपर्यंत सर्वसामान्यापर्यंत आज रुग्णसेवा जे असतील मी सातत्यानं 7-8 वर्षापासून हे करतो। रक्तदान शिबिराचे देखील आयोजन आम्ही करता, तसेच गुणवंत विद्यार्थ्याचा देखील सत्कार सन्मान आणि परत वृक्ष लागवड हे असं सातत्यानं आम्ही अनेक वर्षापासून हे करतो। नक्कीच दुसरी गोष्ट अजून पाहायला गेली तर विधानसभेसाठी तुमचं नाव इच्छुक आहे आणि आपल्यावरती विरोधक आरोप करत आहेत की तुम्ही ज्या काही योजना राबवल्यात, हे जे काही शस्त्रक्रिया शिबिर राबवलं, तर या सगळ्या गोष्टी तुमच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चालू आहेत असा तुमच्यावरती आरोप होतोय। यामध्ये समाजसेवा नसून कुठेतरी राजकारणाच्या स्वार्थापोटी होते असं म्हटलं जातं, यावर काय म्हणता? आज मी पहिल्यांदाच अजून मी घोषणा केलेली नाही राजकारणामध्ये की बा मी उमेदवार आहे म्हणून। लोकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। खऱ्या अर्थानं मागील 15 वर्षाचं माझ्या व्हॉट्सअपवर, माझ्या फेसबुकवरती असेल, परत इंस्टावरती असेल,
मागच्या आणि पेपरच्या बातम्या असतील, मागील 15 वर्षापासून मी गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करतो. अनेक वेळा रक्तदान, शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिर घेत आलेलो आहोत. आता यावर्षी अजितदादाच्या गटाचा मी जिल्हाध्यक्ष असल्यामुळे अजितदादाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. की आजच इलेक्शन आहे म्हणून काही लोक 5 वर्षाला एकदा येतात, करतात काहीतरी ट्रायल, आजच येऊन कोणी वया वाढते, कोणी काय रक्तदान शिबिर घेते, कोणी काही जे सामाजिक काम करतात त्यापैकी मी नव्हे. मागील 15 वर्षापासून मी चळवळीमधून काम केलेलं आहे, सामाजिक क्षेत्रामधून, आणि हालाकीच्या गरीब परिस्थितीतून मी आलेला कार्यकर्ता आहे आणि सर्व गोरगरिबाची जाणीव असणारा एकमेव कार्यकर्ते आहे. आज देखील मी एवढ्या धनधाडग्या नेत्यांच्या विरोधात माझी लढण्याची ताकद नाही, पण सर्वसामान्य जनतेची जी भावना आहे, आता पत्रकार तुम्ही आहेत, पत्रकाराला काय मी छाप म्हणलं तर छापत नाहीत, ज्यांना ती भावना वाटत आहे ती लोकांची भावना आहे. तुम्ही विचारू शकता, लोकांना प्रश्न विचारले त्यांनी त्याचं उत्तर दिले, त्या पद्धतीने त्याने लिहिले, त्याच्यावरती मी काही बोलणार नाही. पण माझ्या पिंड जे आहे समाजकारणामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याचा माझा पिंड आहे. एकीकडे आपण विधानसभेच्या अनुषंगाने पाहतोय अशोक चव्हाण जे आहेत ते सध्या आता भाजपमध्ये आहेत आणि अजित पवार गट जो आहे तो पण आता भाजपच्या आघाडीमध्ये सामील आहे. तर विधानसभेला चित्र कसं असणार? कारण भोकर विधानसभा मतदारसंघ हा अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला म्हटला जातो आणि त्याच विधानसभा परिक्षेत्रामध्ये तुमच्या नावाची चर्चा होते. तर हे समीकरण कसं जुळतं? तुम्हाला काय वाटतं की ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भेटणार आणि त्याची उमेदवारी तुम्हाला येईल का? आता आम्ही आमच्या दादावर विश्वास ठेवून आम्ही काम केलेलं आहे. आता अशोकरावजी चव्हाण साहेब हे मागील लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी आलेले. आम्ही दादांच्या विश्वासावर आज नाही, मागे मार्केट कमिटी देखील दादांच्या विश्वासावर लढवलेली आहे. खऱ्या अर्थानं आम्ही दादांचा चेहरा नांदेड जिल्ह्यामध्ये घेऊन मी काम करत आहे. मागील ज्यावेळेस शरद पवार साहेबाच्या आम्ही राष्ट्रवादी एक असताना देखील मी दादांच्याच नेतृत्वात काम केलेलं आहे आणि दादांना माझा दादांवर विश्वास आहे की भोकर मतदारसंघ हे राष्ट्रवादीकरता दादा सोडून घेतील. कारण काय, अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी जे मागच्या लोकसभेमध्ये भोकर मतदारसंघात त्यांचा जे परफॉर्मन्स राहिला तर त्यानुसार लोकांनी त्यांना डावलेलं असं दिसत आहे. आता ते आपण लोक ठरवतील कोणाला द्यायचं काय नाही. आम्ही आमच्या नेत्यावर आमचा विश्वास आहे की आमच्यासाठी ते भोकर राष्ट्रवादीसाठी हे भोकर महायुतीमधून भोकर विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीसाठी सोडून घेतील. त्या माध्यमातून आमचं काम चालू आहे. नक्कीच आज दिवसभरामध्ये अजित पवार यांच्या जन्मदिवसानिमित्त आणि सुनीलजी तटकरे यांच्या जन्मदिवसानिमित्त हे सर्व कार्यक्रम आयोजित केले होते. सर, आपण सातत्याने हे उपक्रम राबवत आलात, तर अजून काही दिवस हे उपक्रम चालणार आहेत का आणि इथून पुढची रूपरेषा कशी असणार आहे उपक्रमांची? आता विविध तालुक्यामध्ये विविध पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळं आयोजन केलेलं आहे. मुदखेड शहरामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन 2 दिवसानंतर केलेलं आहे. उद्याला अर्धापूर शहरामध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या दत्तक घेण्याचं काम तिथले शहराध्यक्ष राऊत साहेब यांनी केलेलं आहे, संदीप राऊत म्हणून आहेत. आणि भोकर येथील तालुका अध्यक्ष जे आहेत तर त्यांनी देखील उद्याला संविधान वाचन व संविधान वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे. तसेच शासकीय रुग्णामध्ये परवाला सातत्यानं 8 दिवस हे कार्यक्रम आहे. शासकीय रुग्णालयामध्ये फळं वाटप, परत तसेच वृक्ष लागवड, मूकबधीर विद्यालयामध्ये त्यांना कपडे वाटप आणि त्यांचं जे खाऊ वाटप असं केलेलं आहे. आणि अनेक शाळेमध्ये शालेय साहित्य वाटपाचं देखील 26 तारखेला केलेलं आहे. 27 तारखेला 65 वृक्षांची लागवड संगोपनासहित कार्यकर्त्यावर जबाबदारी दिलेली आहे. स्वच्छ आणि त्याच्यानंतर 28 तारखेला बसस्टँड परिसरामध्ये स्वच्छता मोहीम हे भोकर राष्ट्रवादी काँग्रेस OBC सेलच्या वतीने आयोजन केले. असे विविध कार्यक्रम विविध सेलच्या वतीने विविध भागामध्ये आज देखील माहूरला वह्या शालेय साहित्य वाटप केलेलं होतं, हदगावमध्ये केलेलं होतं. म्हणजे उत्तर भागातील या नांदेड जिल्ह्यामधील सर्वच ठिकाणी विविध कार्यक्रम चालू आहेत. त्यातल्या त्यात भोकरमध्ये आज अर्धापूरमध्ये पत्रकारांना छत्री वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे. असे विविध उपक्रमांनी दादांचा वाढदिवस हा मोठ्या थाटामध्ये साजरा करण्याच्या सामाजिक जाणीवेतून आमच्या पदाधिकाऱ्यांनी ठरवलेलं आहे. वेगवेगळे उपक्रम राबवत जनतेसाठी ते कार्य करत आहेत. या त्यांच्या येणाऱ्या उपक्रमांचाही जनतेने लाभ घ्यावा. आपल्यासोबत होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर विश्वंभर पवार सर. त्यांच्यासोबत आपण आजचा जो काही त्यांचा दिनक्रम होता, जे काही उपक्रम राबवले त्याविषयी माहिती जाणून घेतली. अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आणि देशभरासह जगभरातील नवनव्या बातम्या पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा
आणि आमच्यासोबत अधिक अपडेट राहण्यासाठी प्ले स्टोअरवरून राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. धन्यवाद.